Hello everyone. I'm डॉक्टर दीपाली चौधरी आणि रिसेंटली एक नवीन अपडेट आलेला आहे आपल्यासाठी. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट पदभरती करता 2024चा एक नवीन अपडेट आलेला आहे. हा अपडेट 21/6/24 ला आलेला आहे, म्हणजे आजच्याच दिवशी. जसं की आपल्याला माहिती की महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट पदावर निवडीसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते. आणि सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक 1/2/24 ते 18/2/24 पर्यंत देण्यात आली होती. परंतु सदर मुदतीअंती एकूण 22,981 BMS अर्जधारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले होते आणि त्यातून त्या अर्जामधूनच 283 रिक्त पदे भरायची होती. आणि म्हणून असा निर्णय घेण्यात आला होता की सदरची पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाचे निर्णय घेण्यात आलेले होते. आणि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम व स्वरूप याबद्दलचा आजचा नवीन अपडेट आलेला आहे. तर परीक्षा बाबतीतचा अभ्यासक्रम त्यांनी या परिपत्रकात जोडलेला आहे. तर आपण तो बघूया की वैद्यकीय अधिकारी गट BMS परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल विषय आहे की आयुर्वेद अभ्यासक्रम. आयुर्वेद सिलेबसला 60% वेटेज देण्यात आलेलं आहे. जसं PGच्या एक्झामला म्हणजे AIPGTच्या एक्झामला ज्याप्रमाणे वेटेज आहे त्याप्रमाणे ऑलमोस्ट हे वेटेज दिसतं आहे. तरी 60% वेटेज आपल्या आयुर्वेदिक सिलेबसला आहे. म्हणजे टोटल एका प्रश्नाला 2 मार्क्स असे 120 मार्क्स आहेत. देन नॅशनल हेल्थ प्रोग्राम म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाला 20% वेटेज दिले. मीन्स टोटल 40 मार्क्स अलोकेट केलेले आहेत नॅशनल हेल्थ प्रोग्रामसाठी. आणि जनरल नॉलेज त्याला पण 20% वेटेज म्हणजे 40 मार्काचं अलोकेशन यालाही केलेलं आहे. अशा प्रकारे 200 मार्काची एक्झाम होणार आहे आपली. आणि ह्या सिलेबसबद्दल डिटेल थोडंसं खाली एक्सप्लेन केलेलं आहे की आयुर्वेद सिलेबसमध्ये संहिता सिद्धांत म्हणजे चरक, सुश्रुत आणि वाग्भट, देन शरीररचना, क्रिया, शारीर, द्रव्यगुण, रसशास्त्र, भैषज्य, अगतंत्र, स्वस्थवृत्त, रोगनिदान, कायचिकित्सा, पंचकर्म, शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, स्त्रीरोग, प्रसूती आणि कौमारभृत्य यातला तो सिलेबस येणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. आणि उरलेला जो वेटेज आहे त्याच्यामध्ये नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम, नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम, देन नॅशनल ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल वेक्टर बोर्न कंट्रोल प्रोग्राम, मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, जॅपनीज इन्सेफॅलिस, वॉटरबॉर्न डिसीज अँड नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी कंट्रोल प्रोग्राम, RCH प्रोग्राम, आयुष स्कीम, नॅशनल आयुष मिशन, आयुर्ज्ञान आणि आयुर स्वास्थ्य एक्सेट्रा. म्हणजे आयुष योजना जे आहे त्यावरचे आपले काही प्रश्न ते विचारतील. सामान्य ज्ञानमध्ये म्हणजे जनरल नॉलेजमध्ये आपल्याला जे विचारण्यात येणार आहे ते हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र, जिओग्राफी ऑफ स्टेट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जनरल सायन्स, स्टेट ऑफ इकॉनॉमी आणि करंट अफेअर्स. तर अशा प्रकारचं सिलेबस एक्सप्लेनेशन दिलं. ही PDF मी खाली यूट्यूबच्या लिंकला जोडेल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि इथून फर्दर अपडेटसाठी तुम्ही मला कनेक्टेड राहा. एक्झामची डेट अजून कळवलेली नाही आहे, तरी त्याचा अपडेट आल्यानंतर आपण ते बघणारच आहोत. तरी सर्वांनी अभ्यासाला सुरू करावं, कारण 6-7 तारखेला AIPGTची पण एक्झाम आहे. तर त्याचा सिलेबस आणि या एक्झामसाठी असलेला सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. तरी सर्वांनी अभ्यासासाठी सुरुवात करावी. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.